गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हर्षू बघा सकाळी सकाळी माझ्याजवळ येऊन कसं माया लावत असतोय मला, कारण त्याला वाटते बाहेर आलं की घरातनं कुठं तर बाहेर चाललाय म्हणून. नंतर फ्रेश टर्न होऊन आलो. बघा हेअर कलर असा थोडा थोडा जसा आपण वॉश करेल तसं भारी दिसतोय. मला जायचं होतं जरा दुकानला, त्याच्यामुळे परत मी आलेलो. हर्षू बघा किती पावडर लावलाय, स्वतःच पावडर लावून घेतोय. तो पण वेदू बघा त्याची ID विसरलेली म्हणून ID आणायला आलेला घरला आणि मला चिडवत होता. आमच्या दोघांचं सारखं भांडणं होत असतात. आणि ही पोरगी बघा कशी आहे, ही पण आत्ताच उठलेली. खिडकीतनं त्यांना काय पण सांगत होती. आणि हर्षू त्यांचं बघून शाळेला जायचं आहे म्हणलं आणि सृष्टीची बॅग घेऊन शाळेला चाललेला. मग सृष्टीने त्यांना म्हणले वेदू त्यांना की त्याला पण शाळेला घेऊन जावा. मी पण म्हणलं जा त्यांच्याबरोबर शाळेला. मग ती वेदू आणि वेदूची मित्र सगळे त्याला शाळेला घेऊन चाललेलीत. खूप भारी वाटते. शाळेत ज्यावेळी आम्ही जायचो त्यावेळी खूप मजा यायची. आता समजते शाळा म्हणजे काय किंवा काय. आणि हर्षूने त्यांना बाय बाय केलं. आणि ही बघा पोरगी आत्ता उठून ब्रश करायला, वाजलेलं 10-11. त्याच्यानंतर मी आणि हर्षू जरा मेडिकलला गेलेलो, कारण काल जो मी कलर केला हेअर कलर, तो हायलाईट टोपी घातल्यामुळे बाजूच्या केसांना पण हायलाईट झालेलं. मग कलर आणून त्या बाजूच्या केसांना लाव्या म्हणलं. आणि हर्षू बघा कसं खाली सोड म्हणतोय आणि असं रस्त्यावर पळायला चालू करतोय. त्याला हाताला धरून गप्प घरला चल म्हणलं आणि घरला घेऊन आलो. त्याच्यानंतर भूक लागलेली. कालचं जे चिकन राहिलेलं आपलं सुक्का आणि आमटी तेन भाकरी तेन कालचीच होती, काय केलं नाही सकाळी. तो मस्तपैकी पोट भरून जेवायचं म्हणलं आणि जेवलो. आणि जेवताना जर हा शो असला तर खूप मजा येते. मी लहानपणापासून या शोचा खूप मोठा फॅन आहे. तब्येत जरा बिघडल्या त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना डिफिकल्ट होते मला, पण समजून घ्या. आणि सारंग भरल्याला जरा बाहेर जायचं आहे म्हणून बाहेर त्याच्यासोबत जाऊन आलो. बैशाळा गेलेलो, काम होतं म्हणून त्याचं काहीतरी. मग हे बघा वड्डीची आपली कमान आहे राजूमाजी नाईक यांची. मग संध्याकाळी घरी आलो. घरी आल्यावर हर्षू बघा, हर्षू कुठनं पण बाहेर नाही येऊ दे पळत माझ्याकडे येतोच.